नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बनकर DL HM कॉलेज कराड MCVC विभाग. आज आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट यामध्ये ॲडजस्टमेंट्स कशा असतात या ॲडजस्टमेंटचा अभ्यास करणार आहोत. पाठीमागच्या तासाला आपण कंटेंट्स ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट कसा तयार केला जातो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला काय येतं, क्रेडिटला काय येतं, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला काय येतं, क्रेडिटला काय येतं याचा अभ्यास आपण केलेला आहे. आता आज आपण एखादा तुम्हाला प्रॉब्लेम दिल्यानंतर प्रॉब्लेमच्या खाली ॲडजस्टमेंट्स दिलेले असतात. मग आता कोणतीही ॲडजस्टमेंट्स असेल तर या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट असतात. फर्स्ट इफेक्ट जर एखाद्या अकाउंटच्या डेबिट साईडला झाला तर सेकंड इफेक्ट हा दुसऱ्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला होतो. मग या ठिकाणी आपण गेल्या वर्षी 11वीमध्ये सुद्धा या ॲडजस्टमेंट्स पाहिलेले आहेत. पुन्हा आणखीन एक वेळ सांगतो. समजा एखादी ॲडजस्टमेंट असेल, तुम्ही तुमच्या वहीमध्ये अशा पद्धतीनं कॉलम आखून घ्या, ॲडजस्टमेंट, फर्स्ट इफेक्ट, सेकंड इफेक्ट, आणि ते उतरून काढा. मी सांगतो आहे त्या पद्धतीनं. आता समजा पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची असेल. क्लोजिंग स्टॉक म्हणजे वर्षाच्या शेवटी शिल्लक राहिलेला मालाचा साठा म्हणजे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन कसं केलं जातं? कॉस्ट प्राईस और मार्केट प्राईस विच एव्हर इज लेस, या दोन्हीपैकी जी किंमत कमी असेल ती किंमत आपण क्लोजिंग स्टॉकची दाखवायची असते. मग आता तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये क्लोजिंग स्टॉकच्या दोन किमती दिलेल्या असतात. मग या दोन किमतीपैकी जी कमी किंमत असेल ती कमी किंमत तुम्ही दाखवायची असते. आणि आता हा क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट कुठे येतो? तर पहिला इफेक्ट येतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय क्लोजिंग स्टॉक, ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक म्हणून दाखविणे. हा पहिला इफेक्ट झाला. क्लोजिंग स्टॉक जर दिलेला असेल, दोन किमती दिलेल्या असतील, दोन्हीपैकी जी किंमत कमी असेल ती किंमत कुठं दाखवायची? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक अशा पद्धतीनं लिहायचं. जी किंमत कमी दिलेली आहे ती किंमत तुम्ही क्रेडिट साईडला लिहायची. आणि सेकंड इफेक्ट कुठं होतो क्लोजिंग स्टॉकचा? तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक म्हणून दाखविणे. तर अशा पद्धतीनं क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट होतात. पहिला इफेक्ट कुठं होतोय? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक म्हणून दाखवायचं. कारण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण टू लिहितो आणि क्रेडिट साईडची सुरुवात करताना बाय असा शब्द वापरतो. त्यामुळे तो शब्द प्रयोग त्या ठिकाणी वापरणं आवश्यक आहे. हा क्रेडिटला घ्यायचा आहे म्हणून बाय क्लोजिंग स्टॉक अशा पद्धतीनं तो दाखवायचा. आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ताळेबंद तुम्ही तयार करता. ताळेबंदची उजवी जी बाजू असते ती ॲसेट साईड असते, मालमत्ता बाजू असते. मग मालमत्ता बाजूला क्लोजिंग स्टॉक, इथं बाय किंवा टू लिहायचं नसतं, फक्त क्लोजिंग स्टॉक म्हणायचं. आणि आउटर साईडला अमाऊंट कॉलम जो असतो, इनर आणि आउटर दोन कॉलम असतात. या दोन कॉलमपैकी जो आउटर कॉलम आहे या आउटर कॉलमला हा क्लोजिंग स्टॉकची रक्कम दाखवायची असते. तर अशा पद्धतीने ही पहिली ॲडजस्टमेंट झाली क्लोजिंग स्टॉकची. तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये क्लोजिंग स्टॉक दिलेलाच असतो, त्यामुळे ही ॲडजस्टमेंट तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असला तरी आलेलीच असणार, फक्त किंमत कमी जास्त असू शकते. दुसरी ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. अशा पद्धतीने पहिली ॲडजस्टमेंट झाली कशी रेष मारा खाली. दुसरी ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग
एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय? तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे असे एक्सपेन्सेस किंवा असे खर्च की जे केलेले आहेत परंतु अद्याप द्यावयाचे बाकी राहिलेले आहे. आपण तो खर्च केलेला असतो परंतु त्याची रक्कम देण्यात आलेली नसते, ती देऊन टाकायची असते. मग या ठिकाणी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा पहिला इफेक्ट कुठं होतो? तर या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तो एक्सपेन्सेस लिहिलेला असेल तर त्याच्या डेबिट साईडला संबंधित जो खर्च दिलेला आहे त्या खर्चाच्या रकमेमध्ये ॲड करणे. ट्रेडिंग किंवा P&L अकाउंटच्या डेबिट साईडला संबंधित खर्चात ॲड करणे. आता समजा आउटस्टँडिंग वेजेस दिलेले असतील, मजुरी आउटस्टँडिंग दिलेली असेल तर वेजेस कुठे येतात? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतात. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पहिल्या वेजेसमध्ये ॲड आउटस्टँडिंग असं लिहायचं असतं आणि त्या वेजेसमध्ये ॲड करायचे असतात. किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सॅलरी असेल, पगार, मग पगार आउटस्टँडिंग दिलेला असेल, आउटस्टँडिंग सॅलरी, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला त्या सॅलरीमध्ये तो आयटम ॲड करायचा. आणि दुसरा इफेक्ट कुठे येतो? हा खर्च केलेला आहे परंतु अद्याप दिलेला नाही म्हणजे तो खर्च देणे आहे. मग देणे बाजू आपली कुठली असते? बॅलन्स शीटची देणे बाजू लायबिलिटी साईड असते. मग लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून दाखवायचं. हा दुसरा इफेक्ट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून दाखविणे. तर हे असे दोन इफेक्ट झाले आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. देणं झालं का सर्वांच्या? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले असतात. आउटस्टँडिंग सॅलरी 5,000, आउटस्टँडिंग वेजेस 2,000. असं जर तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं असेल तर आता सॅलरी आणि वेजेस आउटस्टँडिंग आहेत. वेजेस लिहितात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जे वेजेस दाखवलेले आहेत त्या वेजेसमध्ये ॲड आउटस्टँडिंग वेजेस असं लिहायचं आणि बेरीज करून आउटरला वेजेस घ्यायचे. सॅलरी आउटस्टँडिंग दिलेली आहे, प्रॉफिट अँड लॉसला सॅलरी येते. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सॅलरीमध्ये ॲड आउटस्टँडिंग म्हणायचं आणि किती सॅलरी दिलेली आउटस्टँडिंग तेवढी ॲड करायची आणि आउटरला सॅलरी घ्यायची. आणि दुसरा इफेक्ट कुठे येतो? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून दाखवायचे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणायचं, त्यामध्ये खाली वेजेस इनर कॉलमला एवढे एवढे, सॅलरी इनर कॉलमला एवढे एवढे आणि दोन्हीची बेरीज करून आउटर साईडला जी काय असेल ती दाखवायची. ही झाली दुसरी ॲडजस्टमेंट. तिसरी ॲडजस्टमेंट आपल्याला अशी सांगता येईल प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे आगाऊ केलेला खर्च, पुढच्या वर्षाचा खर्च आहे आणि तो या वर्षामध्ये दिलेला आहे. अशा पद्धतीचा खर्च असेल तर त्याला प्रीपेड एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. मग आता प्रीपेड एक्सपेन्सेस जर काही दिलेले असतील, खर्च प्रीपेड आगाऊ खर्च केलेला असेल, पुढच्या वर्षाचा खर्च या वर्षात, तर या ठिकाणी याचे दोन इफेक्ट होतात. पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला संबंधित खर्चाच्या रकमेमधून वजा करायचं. समजा प्रीपेड इन्शुरन्स दिलेला असेल, इन्शुरन्स प्रीपेड ₹500 असं दिलेलं असेल
पहिला इन्शुरन्स तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवलेला आहे. समजा 2000 तो दाखवलेला असेल, म्हणजे त्या इन्शुरन्सच्या खर्चामध्ये प्रीपेड इन्शुरन्स आहे 500 रुपये, म्हणजे पुढच्या वर्षाचा 500 रुपये तो या वर्षात दिलेला आहे. मग प्रीपेड असतो तो या वर्षात दाखवायचा नसतो. मग तो इन्शुरन्समधून काय करायचा, लेस प्रीपेड म्हणायचं आणि इन्शुरन्समधून 500 रुपये ते वजा करायचे आणि मग आउटरला इन्शुरन्स तुमचा राहील 1500. आणि दुसरा इफेक्ट प्रीपेड आगाऊ केलेला खर्च, ही आपली काय आहे, मालमत्ता आहे. मालमत्ता असेल तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स किंवा प्रीपेड कुठला खर्च असेल त्याचं नाव लिहायचं आणि ती रक्कम बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवायची. तर हे 2 इफेक्ट प्रीपेड एक्सपेन्सेसचे होते. चौथी ॲडजस्टमेंट, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्समध्ये आपणाला इन्कम मिळालेला असेल तर तो कुठं दाखवायचा, तर ॲडव्हान्समध्ये जर इन्कम मिळालेला असेल तर पहिला इफेक्ट होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इन्कम बाजू म्हणजे क्रेडिट बाजू असते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची. मग तो संबंधित इन्कम त्या ठिकाणी लिहिलेला असतो. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्या संबंधित इन्कममधून ती रक्कम वजा करायची, हा पहिला इफेक्ट झाला. आणि दुसरा इफेक्ट काय आला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स अशा पद्धतीनं लायबिलिटी साईडला दाखवायचं, कारण तो देणं असतो. इन्कम ॲडव्हान्समध्ये मिळालेला आहे तो देय बाजूला दाखवावयाचा असतो. त्यामुळे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणून आपण दाखवू शकतो. पुढची ॲडजस्टमेंट आहे, समजा बॅड डेप्ट दिलेले असतील, बॅड डेप्ट बुडीत, तर या ठिकाणी बॅड डेप्टचे 2 इफेक्ट काय होतात. पहिला इफेक्ट होतो बॅलन्स शीटच्या असेट साईडला सन्ड्री डेटर्समधून ती रक्कम वजा करायची, हा पहिला इफेक्ट झाला. जर तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये बॅड डेप्ट दिलेले असतील तर ते काय करायचं, पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला सन्ड्री डेटर्समधून ही रक्कम वजा करावयाची. आणि दुसरा इफेक्ट कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पहिले जे बॅड डेप्ट असतात त्या बॅड डेप्टमध्ये ही रक्कम ॲड करायची. असे 2 इफेक्ट बॅड डेप्टचे होतात. पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला सन्ड्री डेटर्समधून वजा करायचं आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पहिले जे बॅड डेप्ट दिलेले असतील त्या बॅड डेप्टमध्ये ही रक्कम ॲड करायची. पुढची ॲडजस्टमेंट आहे रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट. अशी ॲडजस्टमेंट दिलेली असेल तर काय करायचं, बॅलन्स शीटचा पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला सन्ड्री डेटर्समधून ती रक्कम वजा करावयाची. मगाशी बॅड डेप्टची जशी केली त्याच पद्धतीनं बॅलन्स शीटच्या असेट साईडला सन्ड्री डेटर्समधून ती रक्कम वजा करावयाची. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बॅड डेप्टमध्ये ती रक्कम ॲड करायची. पुढची ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. डेटरला डिस्काउंट दिला, या ठिकाणी सन्ड्री डेटर जे असतात या डेटरला आपण डिस्काउंट दिला तर आपले डेटर्स काय होणार, कमी होणार. म्हणून काय करायचं, पहिला इफेक्ट काय घ्यायचा, डिस्काउंट ऑन डेटरचा बॅलन्स शीटच्या असेट साईडला सन्ड्री डेटर्समधून ती रक्कम वजा करायची, म्हणजे तेवढ्यानं आपले सन्ड्री डेटर्स कमी होतील. आणि दुसरा इफेक्ट कुठं दाखवायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आपण आता डेटरला डिस्काउंट दिला म्हणजे डेटर्स कमी झाले, आपलं येणं कमी झालं, म्हणजे तो आपला काय आहे, लॉस आहे. लॉस असेल तर आपण लॉस कुठं दाखवतो,
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवतो. म्हणून दुसरा इफेक्ट कुठे घ्यायचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स असं लिहायचं आणि त्याच्या पुढे ही रक्कम दाखवायची. पुढची ॲडजस्टमेंट आहे रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. क्रेडिटर्सला आपण डिस्काउंट आपल्याला दिला क्रेडिटरने. आपण क्रेडिटरकडून माल खरेदी केलेला असतो उधारीवर. त्याची रक्कम वसूल होण्याच्या हेतूनं क्रेडिटर काय करतात? आपल्याला डिस्काउंट देतात. ही रक्कम ताबडतोब भरली तर एवढा एवढा आम्ही डिस्काउंट तुम्हाला देतो. मग या ठिकाणी आपल्याला काय होतं? त्यामुळं आपला फायदा होतो आणि आपण फायदा कुठं दाखवतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवतो. त्यामुळं पहिला इफेक्ट काय घ्यायचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स अशा पद्धतीनं दाखवायचं. कारण तो आपला इन्कम आहे आणि आपण इन्कम कुठं दाखवतो? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला दाखवतो. आणि दुसरा इफेक्ट काय येणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण क्रेडिटर्स दाखवलेले असतात. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जे सन्ड्री क्रेडिटर्स असतात, या सन्ड्री क्रेडिटर्समधून ही रक्कम काय करायची? वजा करायची. तेवढ्यानं आपले क्रेडिटर्स कमी होणार असतात. तर अशा पद्धतीनं ते दोन इफेक्ट होतात. पुढची ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल. भागीदाराच्या भांडवलावर व्यवसायानं व्याज दिलं भागीदाराला तर त्याचे दोन इफेक्ट कुठे होतात? आता भांडवलावर व्याज मिळालं हा भागीदाराचा काय आहे? फायदा आहे. परंतु व्यवसायाचा काय आहे? लॉस आहे, तोटा आहे. मग या ठिकाणी हा तोटा आपण कुठं दाखवतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवतो. म्हणून पहिला इफेक्ट येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल असं लिहायचं आणि त्याच्या पुढे जेवढा इंटरेस्ट दिलेला असेल तेवढी रक्कम दाखवायची. आणि दुसरा इफेक्ट कुठं होणार? तेवढ्यानं भागीदाराचं भांडवल वाढणार आहे. त्याला व्याज दिलं, समजा पहिलं त्याचं 1,00,000 रुपये भांडवल होतं. या भांडवलावर समजा 10% त्याला इंटरेस्ट दिला. 1,00,000च्या 10% म्हणजे 10,000. मग 10,000नं त्याचं भांडवल वाढणार आहे. म्हणजे पूर्वीचं 1,00,000 होतं अधिक हे 10,000, 1,10,000 त्याचं भांडवल झालं. म्हणजे दुसरा इफेक्ट काय येणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला त्या संबंधित भागीदाराच्या कॅपिटलमध्ये ती रक्कम ॲड करणे हा इफेक्ट होतो. पुढचा आहे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स ड्रॉईंग. समजा भागीदारानं व्यवसायातून उचल केलेली असेल आणि त्याच्यावर व्यवसायाला व्याज मिळालेलं आहे. आता व्यवसायाला व्याज मिळालं हा व्यवसायाचा काय आहे? इन्कम आहे, फायदा आहे. इन्कम असेल तर आपण कुठं दाखवतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवतो. म्हणून पहिला इफेक्ट येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग्स असं लिहून ती रक्कम त्याच्या पुढं दाखवायची. आणि दुसरा इफेक्ट कुठे येणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पहिले जर काही ड्रॉइंग असेल तर त्या ड्रॉइंग्समध्ये ही रक्कम ॲड करावयाची. किंवा जर पहिलं काहीच ड्रॉइंग नसेल तर भागीदाराच्या कॅपिटलमधून ती रक्कम वजा करावयाची. असे दोन इफेक्ट इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचे होते. पुढची ॲडजस्टमेंट आहे अनइन्श्युअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. विमा न घेतलेला माल आगीमध्ये जळाला अशी जर काही ॲडजस्टमेंट दिलेली असेल तर त्याचे दोन इफेक्ट होतात. पहिला इफेक्ट कुठं होतो? माल जळाला म्हणजे आपल्या व्यवसायातून माल गेला. माल जर गेला तर आपण कुठं दाखवतो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवतो. मग पहिला इफेक्ट येईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर
म्हणून ती रक्कम दाखवावयाची. आणि दुसरा इफेक्ट कुठे येणार, तर दुसरा इफेक्ट जेवढा माल जळाला, आता त्याचा काही विमा नाही घेतलेला, मग सर्वच आपला काय झालेला आहे, लॉस झालेला आहे. लॉस झालेला असेल तर ती रक्कम आपण कुठं दाखवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवतो. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहायचं, टू लॉस बाय फायर असं लिहायचं. आणि त्याच्या पुढं जेवढा लॉस झालेला आहे तेवढी सर्व रक्कम दाखवावयाची. पुढची ॲडजस्टमेंट आहे इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड क्लेम. म्हणजे विमा घेतलेला माल आगीमध्ये जळाला आणि इन्शुरन्स कंपनीने तो आपला क्लेम मंजूर करून काही रक्कम आपणाला परत केली. अशी जर ॲडजस्टमेंट दिलेली असेल, फक्त ह्या एका ॲडजस्टमेंटचे 3 इफेक्ट होतात. आता मी तुम्हाला सांगितलेलं होतं कुठल्याही ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात, परंतु ही एवढी एकच ॲडजस्टमेंट आहे की ज्या ॲडजस्टमेंटचे 3 इफेक्ट होतात. यामध्ये पहिला इफेक्ट कुठं होतो, जेवढा माल जळालेला आहे तेवढा सर्व माल पहिला दाखवायचा कुठं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर म्हणून दाखवायचं. दुसरा इफेक्ट, इन्शुरन्स कंपनीनं आपणाला जी रक्कम दिली क्लेमची, ती जेवढी रक्कम दिलेली आहे ती रक्कम कुठं दाखवायची, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवायची. इन्शुरन्स क्लेम असं लिहायचं आणि त्याच्या पुढं ती रक्कम दाखवावयाची. आणि तिसरा इफेक्ट, माल कितीचा जळाला आणि विमा कंपनीनं आपल्याला समजा एक 10,000चा माल जळालेला आहे, 10,000, विमा कंपनीनं आपल्याला नुकसान भरपाई पोटी 7,000 दिलं, क्लेम आपला 7,000चा मंजूर झाला, तर या ठिकाणी आपला लॉस झाला किती, 3,000 रुपये काय झाला, लॉस झाला. इथं 10,000चा माल जळालेला आहे. आता याचे 3 इफेक्ट घेताना कसे घ्यायचे, जेवढा माल जळालेला आहे तो कुठं दाखवायचा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर म्हणून 10,000 रुपये दाखवायचे. दुसरा इफेक्ट, विमा कंपनीकडून आपल्याला मिळाले 7,000, तर ही रक्कम कुठं दाखवायची, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इन्शुरन्स क्लेम म्हणायचं आणि त्या ठिकाणी 7,000 रुपये रक्कम लिहायची. आणि आता या प्रोसेसमध्ये आपल्याला लॉस किती झाला, 10,000चा माल जळाला आणि विमा कंपनीनं 7,000 रुपये आपल्याला भरपाई दिली, तर यामध्ये लॉस आपला झाला 3,000 रुपये. मग हा लॉस आपण कुठं दाखवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू लॉस बाय फायर अशा पद्धतीनं ती रक्कम दाखवावयाची असते. तर फक्त या ॲडजस्टमेंटचे आपणाला 3 इफेक्ट होतात. बाकी कुठलीही ॲडजस्टमेंट असेल तर त्या ॲडजस्टमेंटचे 2च इफेक्ट होत असतात. पुढची ॲडजस्टमेंट आहे गुड्स स्टोलन, म्हणजे माल चोरीला गेला. आता माल चोरीला गेला याचे 2 इफेक्ट होतात. माल व्यवसायातून गेला म्हणजे आपण कुठं दाखवणार, पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला गुड्स स्टोलन असं लिहायचं आणि ती रक्कम ट्रेडिंगच्या क्रेडिटला दाखवायची. आणि दुसरा इफेक्ट कुठं होणार, आपला हा लॉस आहे म्हणून दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू थेफ्ट, चोरी झाली, टू थेफ्ट अशा पद्धतीनं लिहून ती रक्कम दाखवायची. पुढचा आहे ॲडजस्टमेंट गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. फ्री सॅम्पल कशासाठी आपण माल वाटतो, आपल्या मालाची जाहिरात करण्यासाठी फ्री सॅम्पल म्हणून माल वाटून टाकतो. म्हणजे तो माल आपल्या व्यवसायातून गेला म्हणजे पहिला इफेक्ट कुठे येणार, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स म्हणून ती रक्कम दाखवावयाची. आणि दुसरा इफेक्ट, तेवढा आपला लॉस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला
टू ॲडव्हर्टाइजमेंट असं म्हणायचं आणि त्याच्या पुढे ती रक्कम दाखवावयाची. पुढची ॲडजस्टमेंट आहे गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज. स्वतःच्या खाजगी वापरासाठी भागीदारानं व्यवसायातून जर काही माल नेला, वापरला स्वतःसाठी, तर त्याचे दोन इफेक्ट होतात. पहिला इफेक्ट, माल व्यवसायातून गेला, कुठं लिहिणार आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. काय दाखवायचं? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जेवढा माल गेलेला आहे गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर असं म्हणून ती रक्कम दाखवावयाची, किंवा ट्रेडिंगच्या डेबिटला पर्चेसेसमधून ती रक्कम वजा केली तरीसुद्धा चालू शकतं. आणि दुसरा इफेक्ट कुठे येणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्या भागीदाराचं जे भांडवल आहे, कॅपिटल आहे, या कॅपिटलमधून ती रक्कम वजा करावयाची. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे अनरेकॉर्डेड परचेसेस. नोंद न केलेली खरेदी केलेली आहे परंतु या खरेदीची नोंद झालेली नाही, तर याचा पहिला इफेक्ट येणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. परचेसेसमध्ये ॲड करायचं. खरेदीची नोंद झाली नाही, आपण परचेसेस कुठे दाखवतो? ट्रेडिंगच्या डेबिटला. मग या ट्रेडिंगच्या डेबिटला परचेसेसमध्ये ॲड करायचं. आणि दुसरा इफेक्ट कुठे येणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्समध्ये ॲड करायचं. दुसरं ॲडजस्टमेंट आहे अनरेकॉर्डेड सेल्स. विक्री केलेली आहे परंतु त्या विक्रीची नोंद झालेली नाही. आपण सेल्स दाखवतो ट्रेडिंगच्या क्रेडिटला, बाय सेल्स म्हणून लिहिलेलं असतं. मग या सेल्समध्ये पहिला इफेक्ट कुठं होणार? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्समध्ये ॲड करायचं. आणि दुसरा इफेक्ट कुठे येणार? बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेटर्समध्ये काय करायचं? ॲड करायचं. आणि शेवटची ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन, घसारा. एखादी मालमत्ता आहे तर त्या मालमत्ता वर्षभर वापरल्यामुळे त्या मालमत्तेची झीज झालेली असते, त्याला आपण घसारा म्हणतो. मग तुम्हाला दिलेला असेल प्लॅन्ट अँड मशिनरीवर 10% घसारा आकारा असं सांगितलेलं असेल. समजा प्लॅन्ट अँड मशिनरी 1 लाख रुपयाची आहे, याच्यावर 10% घसारा आकारायला सांगितला आहे. ही तुम्ही प्लॅन्ट अँड मशिनरी कुठं दाखवता? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ती इनरला लिहिलेली असते रक्कम. यामधून लेस डेप्रिसिएशन 10%, 10% आले 10,000. म्हणजे तुमची मशिनरी आउटर कॉलमला राहणार 90,000 ॲसेट साईड. हा पहिला इफेक्ट झाला. आणि दुसरा इफेक्ट काय होणार? घसारा जो काढलेला आहे हा घसारा आपल्या व्यवसायाचा लॉस असतो. आणि हा लॉस आपण कुठं दाखवतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी असं म्हणून ती 10,000 रुपये रक्कम दाखवावयाची असते. तर अशा पद्धतीनं या ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत, या ॲडजस्टमेंटचा प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. घरी तुम्ही हे लिहून काढा. लिहून काढून 1-2 वेळा वाचा म्हणजे तुमच्या डोक्यात बसेल कुठली ॲडजस्टमेंट आल्यावर त्याचे 2 इफेक्ट कुठं होतात. आणि अशा पद्धतीनं इथून पुढं आपण काय करायचं आहे? प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करायची आहे. मग प्रॉब्लेम सोडवताना ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आपल्याला तयार करावयास लागणार आहे. काही गेल्या वर्षीचे प्रॉब्लेम तुम्हाला दिलेले आहेत परंतु ते पार्टनरशिपचे नव्हे, सोल ट्रेडरचे ते प्रॉब्लेम दिलेले आहेत. आता या वर्षीचे प्रॉब्लेम होणार आहेत ते भागीदारी संस्थेचे अंतिम लेखे आहेत, यामध्ये भागीदारी संस्थेचे प्रॉब्लेम होणार आहेत. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.